Hello everyone, welcome back UKH Srish class. आज आपण हाऊ टू फाइंड आयसोमर्स इन अल्केन्स हे पाहणार आहोत. नोट, त्यासाठी काही नियम आहेत. त्यातला आपण पहिला नियम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इट्स डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ कार्बन्स. म्हणजे जर एखाद्या कार्बन कंपाऊंडमध्ये किती आयसोमर आहेत हे आपल्याला जर अल्केनमधील शोधून काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहेत आणि ते नंबर ऑफ कार्बन ॲटमवरती डिपेंडंट असतात. फॉर एक्झाम्पल, आता जर बघा, इफ नंबर ऑफ कार्बन 1 to 7 असेल, देन वी कॅन युजिंग द फॉर्म्युला 2⁻n - 4 + 1. Here n is equal to number of carbons. Here question, in C5H12 how many isomers? C5H12 मध्ये किती आयसोमर्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला 2⁻n - 4 + 1. Here n is equal to 5 because number of carbon is 5. Therefore we can take here 2⁻5 - 4 + 1 as it is. Okay. Now tell me here, 2 keep as it is, 5 - 4 is 1, then +1 keep as it is. Then 2⁻1 is always coming to 2, then 2 + 1 we can getting the 3. Therefore there are 3 isomers in a C5H12. Thank you.